तर आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते। शेतकरी बांधवांना प्रोत्साहन आधार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची सुरुवात सुद्धा झालेली आहे। 50,000 रुपये प्रोत्साहन शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यात आलेली आहे। तर आपल्याला चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओला सुरुवात करूया। शेतकरी बांधवांनो, हे जर कार्य केले नाही तर तुम्हाला 50,000 रुपये हे अनुदान मिळणार नाही। तर शेतकरी बांधवांनो, महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रत्येकी 50,000 प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे। या अनुदानासंदर्भात खूप दिवसांपासून चर्चा होत होती। 50,000 प्रोत्साहन अनुदानाचा लाभ शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे, या शेतकऱ्यांना प्रश्न पडलेले आहेत। आता अशा शेतकऱ्यांची प्रतीक्षा जवळपास संपलेली आहे। शेतकऱ्यांना 50,000 अनुदानाची आता बँकेच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरू झाले आहे। 50,000 प्रोत्साहन अनुदान शेतकऱ्यांना सप्टेंबर या महिन्यात वाटप सुरू करण्यात येणार आहे आणि त्यासाठी बँकेत तयार करण्याचे काम सुद्धा सुरू झालेले आहे। शेतकऱ्यांना 50,000 प्रोत्साहन अनुदान मिळण्यास सुरुवात होत होते आहे। त्यासाठी शेतकऱ्यांना एक महत्त्वाचे काम करायचे आहे, तेव्हा शेतकऱ्यांना 50,000 मिळू शकतात। महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार आहे। त्यासाठी याद्या तयार करण्याचे काम बँकांकडून सुरू करण्यात आले आहे। योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी 50,000 प्रोत्साहन अनुदानाची मिळवण्यासाठी आपले आधार बँक खात्याशी जोडणे अत्यंत गरजेचे आहे। तेव्हा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। त्यामुळे विशिष्ट क्रमांक आल्यावरती लगेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 50,000 प्रोत्साहन अनुदानाची रक्कम जमा केली जाणार आहे। रक्कम कधी मिळेल याकडे अनेक शेतकऱ्यांचे लक्ष वेधले गेले आहे। या संदर्भातील प्रतीक्षा आता लवकरच संपू शकते। त्यामुळे ही शेतकरी बांधवांसाठी नक्कीच आनंदाची बातमी ठरणार। 2018-19 मध्ये अतिवृष्टीग्रस्त अनेक शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई दिली आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ सुद्धा दिला जाणार नाही। त्यामुळे महाराष्ट्र सरकार या योजनेत 2017-18, 2018-19, 2019-20 या कालावधीत बँक किंवा संस्थांकडून घेतलेले कर्ज पात्र आहे। तर याच काळात म्हणजेच 2020 मध्ये कोरोना परिस्थिती चिघळली होती। त्यामुळे राज्याची आर्थिक घडी सुद्धा विस्कटून गेली होती। परिणामी 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले नाही। आता महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ शेतकऱ्यांना लवकरच वितरित केला जाणार आहे। या शेतकऱ्यांनी महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती 2019 योजनेचा लाभ घेतला आहे। म्हणजेच या योजनेअंतर्गत त्यांना कर्जमाफी मिळाली आहे। अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे आणि राज्य केंद्र सरकारची नोकरी करणारे कर्मचारी पात्र ठरणार नसणार। मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी त्यांच्या 25,000 पेक्षा कमी आहे त्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे। शेती व्यतिरिक्त आयकर भरणारे शेतकरी योजनेचा लाभ घेऊ शकणार